ज्या काळामध्ये सोनोपंत दांडेकर हे SP कॉलेजचे प्राचार्य होते, त्या काळात पुण्यामध्ये एक मजेदार वाद निर्माण झाला. अनेक वाद निर्माण होत असत आणि हा वाद असा होता की ज्ञानेश्वर श्रेष्ठ की ज्ञानेश्वरी श्रेष्ठ. आणि 2 तट पडले. कुणीच पडतं घ्यायला तयार नाही. काही जण म्हणायचे, एक बाजू म्हणायची की ज्ञानेश्वर श्रेष्ठ, कारण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि दुसरी बाजू असं म्हणायची की ज्ञानेश्वरी श्रेष्ठ, कारण ज्ञानेश्वरीमुळे आपल्याला ज्ञानेश्वर होऊन गेले हे तरी कळलं. आणि वाद काही संपेना. आणि असंच त्या विद्वानांच्या सभेमध्ये सोनोपंत दांडेकर बोलायला उभे राहिले आणि सोनोपंत दांडेकर म्हणाले, त्यांच्या ह्या एका वाक्यामुळे त्या वादावरती पडदा पडला. सोनोपंत दांडेकर म्हणाले की ज्ञानेश्वरांनी केवळ एका रेड्याला वेद बोलायला लावले, पण ज्ञानेश्वरीमुळे आमच्यासारखे अनेक रेडे वेदांत बोलत आहेत. हे एका वाक्याने त्या वादावरती पडदा पडला. त्याचप्रमाणे खरा साधक कोण? आपण योग साधनेचा विचार केला, अष्टांग योगाचा विचार केला, अनेक साधनांचा त्याच्यामध्ये भाग आहे, अंतर्भाव आहे. तर खरा साधक कोण होतो, कोण बनतो, याच्याविषयी काही चिंतन सोनोपंत दांडेकरांनी त्यांच्या चरित्रामध्ये केलेलं आहे. तर कोण खरा साधक बनतो, त्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत. त्याच्यातला पहिला मार्ग असा की ज्या व्यक्तीला जीवनामध्ये भरभरून दुःख मिळतात, संकट येतात आणि कुठेच काहीच आधार नाही, तो भगवंताचा आधार शोधायला जातो आणि तो उत्तम साधक होतो. की जो संसाराच्या दुःखांमध्ये होरपळलेला आहे, अशी व्यक्ती साधक बनते, साधक होते. त्यामुळे संकट आली किंवा अनेक व्याधी आहेत, काहीच आपल्या मनासारखं नाही आहे, तर त्याच्यामधून खचून न जाता ती एक भगवंताची इच्छा आहे आणि आपल्याकडनं काहीतरी साधना घडायला पाहिजे, अशी भगवंताची इच्छा आहे, असं समजून आपण कुठल्यातरी साधना मार्गाला लागायला पाहिजे. दुसरा मार्ग असा सांगितला आहे सोनोपंतांनी की ज्या व्यक्तीला जीवनामध्ये भरभरून सुख मिळतात, काही म्हणजे काही कमी नाही, सर्व प्रकारचे विषयांचे भोग मिळतात, कुठे काही कमी नाही, पुढे त्याला समजून चुकतं की हे काय खरं नाही, याच्यामधून खरा आनंद आपल्याला मिळत नाही आणि हे सगळे विषयांचे भोग आहेत, ते शेवटी रोगाला कारणीभूत होतात. हे ज्यावेळेला त्याला कळतं, त्यावेळेला तो साधना मार्गाला लागतो आणि स्वतःचं जीवन सुधारून घेतो. तिसरा मार्ग सोनोपंतांनी सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्वपुण्यायनी कर्मधर्म संयोगाने जर आपल्याला सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरूंचा सहवास लाभला, सद्गुरूंकडे सत्संग घडला, तर त्याच्यामधनं आपण अंतर्मुख होतो, त्याच्यामधनं आपण विचार करायला लागतो की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि आपण कुठल्या तरी साधना मार्गाला लागतो. किंवा त्या गुरूंचा सहवास तर लाभलेलाच आहे, त्यामुळे गुरूंकडनं ते आपल्याला मार्गदर्शन मिळतं की साधना म्हणजे काय करायचं, कशी साधना करायची, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपलं खरं काय स्वरूप आहे, हे गुरूच्या उपदेशातनं आपल्याला समजत असतं, गुरूच्या अनुग्रहातनं आपल्याला ते समजत असतं. त्यामुळे हे 3 मार्ग आपल्याला उत्तम साधक होण्यासाठी सांगितले गेलेले आहेत. तर चित्ताला शुद्ध आणि शांत करणे, आत्मानंदाचा अनुभव घेणं, हाच सनातन धर्म,
सर्व विद्या, सर्व कला व भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. काय आहे भारतीय संस्कृती? भारतीय संस्कृती म्हणजे काय? म्हणजे काय? की दिवाळी साजरी करतात, अनेक प्रकारचे उत्सव साजरे करतात. तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांत असते. अनेक प्रकारचे सण असतात, उत्सव असतात. ते म्हणजे भारतीय संस्कृती आहे का? भारतीय संस्कृतीचा गाभा हा ह्या विचारामध्ये आहे. मग त्या कोणत्या प्रकारच्या विद्या असतील, सर्व प्रकारच्या 64 कला आहेत, सर्व प्रकारच्या कला आहेत. त्या कला असतील. त्याच्यामधनं आपल्याला जो आनंद प्राप्त होतो, तो काही बाहेरून येणारा आनंद नाही आहे. तो आपल्या हृदयातला आपला स्वतःचा आनंद आहे. फक्त आपण त्याला आपला आनंदाला आपण कसं मिळवायचं, याची कला, याचं टेक्निक आपल्याला माहिती नाही आहे आणि याचं टेक्निक माहिती करून घेणं म्हणजे साधना करणं आहे. तर चित्ताला शांत करणं, चित्ताला शुद्ध करणं आणि ते तो आपला स्वतःचा आत्मानंद जो आहे त्याचा आपल्याला आपण अनुभव घेणं, हे काही लगेच इन्स्टंट होणारी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी काहीतरी वेळ द्यायला पाहिजे आणि हे समजण्यासाठी पतंजली महामुनींनी त्याच्यासाठी एक सूत्र लिहिलेलं आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही, की आपण त्या साधनेमध्ये एस्टॅब्लिश होतो. दृढभूमी म्हणजे की अनेक प्रकारचे डॉक्टर्स आहेत. सगळे काही त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये एस्टॅब्लिश नसतात. एखादे 2 असतात. तर आपण आपल्या साधनेमध्ये एस्टॅब्लिश होण्यासाठी काय करायला पाहिजे? सगळे कलाकार त्यांच्या कलेमध्ये एस्टॅब्लिश नसतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर सतु दीर्घकाल, त्याचा दीर्घकाळ अभ्यास करायला पाहिजे. नैरंतर्य म्हणजे अनइंटरप्टेड, धरसोड वृत्ती नाही, अखंड त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि सत्कारा सेवितो म्हणजे आदरपूर्वक आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर आपण त्या साधनेमध्ये स्थिरावतो, दृढ होतो. लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. जसं श्वासाचे व्यायाम करायचे आणि त्याला प्राणायाम नाव द्यायचं. मग त्याच्यामधनं काही फायदे होतात, काही तोटे पण होऊ शकतात. तसंच लोकांना ध्यानाबद्दल सुद्धा गैरसमज आहेत, की ही पतंजली महामुनींनी अष्टांग योगाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया सांगितली आणि ध्यान ही शेवटून दुसरी पायरी आहे, शेवटून दुसरं अंग आहे. मग एकदम ध्यानावरती उडी मारून चालेल का? तर एकदा असं झालं की रामकृष्ण परमहंसांकडे एक शिष्य आला. त्या शिष्याला रामकृष्ण परमहंसांनी ध्यानाची दीक्षा दिली. त्यालाच ती प्रक्रिया समजून सांगितली आणि तो गेला. तो 1 आठवड्यानी जो आला, तो अशी तक्रार घेऊन आला की डोळे बंद केल्यानंतर आधी येत नव्हते ते विचार माझ्या मनामध्ये यायला लागले. तर त्यांना कसं काय आवरायचं? रामकृष्ण परमहंस म्हणाले की तू असं कर 1 आठवडाभर, की ज्या वेळेला तू ध्यानाला बसशील त्या वेळेला मनामध्ये माकडाचा विचार येता कामा नये. आणि तो गेला. पुन्हा 1 आठवड्यानी तो तक्रार घेऊन आला की याच्या आधी माझ्या मनामध्ये कधीही माकडाचा विचार येत नव्हता, आपण तुम्ही सांगितल्यामुळे प्रत्येक दिवशी तो येतच आहे म्हणाले. तर मन हे असं आहे, त्या मनाला काही बळजबरीने शांत करता येणार नाही. तर मनाला शांत करण्यासाठी आपण त्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर तयार करायला पाहिजे. आपण त्या प्रकारचा ॲम्बियन्स तयार करायला पाहिजे. आणि तो योगाचा अभ्यास करून, आसन प्राणायामाचा अभ्यास करून आपण तो ॲम्बियन्स क्रिएट करतो, डेव्हलप करतो. ते वातावरण, सुयोग्य वातावरण, पोषक वातावरण निर्माण करतो. तर याच्यामध्ये अष्टांग योगाचा विचार करत असताना यम आणि नियम हा नैतिक पाया सांगितलेला आहे. त्याच्या बाबतीत काय? आणि ही जी बाब आहे ती शरीरशुद्धी, चित्तशुद्धी यांच्याशी संबंधित आहे. तर एकदा असं झालं की एका माणसाने समाजसेवा करायची म्हणून आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं आणि त्यांना अनेक प्रकारच्या पाककृती शिकवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, गुजराती, पंजाबी अशा सगळ्या प्रकारच्या पाककृती त्यांनी त्या लोकांना शिकवायला सुरुवात केली. पण शिकणारे जे लोक होते
त्यांच्या घरी त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती होती, की त्यांच्याकडे भाकरीला पीठ नाही. त्यांना एवढं मोठं ज्ञान देऊन काय उपयोग? म्हणून आपल्याकडे असं सांगितलेलं आहे, की अधिकार तैसा करू उपदेश. ते फाउंडेशन जे आहे ते आपलं तयार आहे का? जे आध्यात्मिक परिवर्तन आपल्यामध्ये व्हावं असं आपल्याला वाटतं, ज्या आत्मानंदाचा आपल्याला अनुभव यावा असं आपल्याला वाटतं, त्याच्यासाठी आपण खरोखर योग्य आहोत का? की समजा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. त्याला प्रीकंडिशन आहे, तुम्ही ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे ना. तुम्ही मॅट्रिक पण पास झाला नाहीत आणि तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं आहे किंवा पीएचडीचा थेसिस लिहायचा आहे. काय शक्य आहे का? हे हास्यास्पद आहे की नाही? तसं एकदम ध्यानाकडे उडी मारणे म्हणजे हे हास्यास्पद आहे. आणि हे साध्य करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये अनेक साधना सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे, भक्तियोग आहे. हे प्रमुख 4 मार्ग आहेत. आणि मग त्यांचे अनेक प्रकार, शाखा, उपशाखाही आहेत. यापैकी एखादी तरी साधना आपण नक्कीच करावी. कोणत्याही साधनेचा पाया मजबूत करण्यासाठी आपलं आधी आरोग्य नीट असायला पाहिजे. आरोग्य उत्तम असायला पाहिजे. त्याच्यासाठी आसन आणि प्राणायाम यांचा उत्तम उपयोग होऊ शकतो. आपण जाणकार व्यक्तीकडनं ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत. टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत. त्याचप्रमाणे जप, नामस्मरण, पूजा, मानसपूजा यांनाही खूप महत्त्व आहे. तर पूजा म्हणजे काय? आपल्याला ही बाह्य पूजा दिसते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी पूजेची व्याख्या दिलेली आहे आणि ती ओवी अशी आहे, की स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या अपारा तोषा लागी. स्वतःची जी कर्म आहेत, तीच भगवंताला प्रेमाने अर्पण करायची. वेगळी पूजा करायला आम्हाला वेळ नाही हो. आम्ही आमच्या कामामध्ये इतके व्यग्र आहोत, की आम्हाला काही पूजेसाठी वेळ मिळत नाही. मग तुमची जी कर्म आहेत, ती कर्मच तुम्ही भगवंताला अर्पण करा. मग ती कर्म कशी असायला पाहिजेत? जी कर्म आपल्याला भगवंताला अर्पण करायची, ती कर्म कशी असली पाहिजेत? काही पण लांड्या लबाड्या केल्या आणि ते कर्म आपण भगवंताला अर्पण करायचं, ते काही भगवंताला आवडेल का? ज्यावेळेला आपण पूजा करतो, त्यावेळेला जी फुलं आपण भगवंताला अर्पण करतो, वाहतो, ती ती ताजी, टवटवी, छान, सुंदर, सुगंधित अशी असतात ती. आपण वास न घेतलेली, अशी आपण भगवंताला अर्पण करत असतो, वाहत असतो. मग तशी आपली कर्म चांगली घडायला पाहिजेत, असायला पाहिजेत. ती जर भगवंताला अर्पण करायची असतील तर. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग. आपल्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे आपण ते मार्ग स्वीकारू शकतो. आपल्याला जे पटणारे आहेत. पण त्याच्यासाठी आरोग्य उत्तम असणं हे महत्त्वाचं आहे आणि योग साधनेचा त्याच्यासाठी उत्तम उपयोग होऊ शकतो. धन्यवाद. हे बंध रेशमाचे या भावसंगीताच्या सुरेल मैफलीमध्ये आज आपण पहिली रचना जी ऐकणार आहोत, ती कृष्ण राधेच्या प्रेमाची कहाणी सांगणारी कविता आहे. अनेक कवींनी, संत कवींनी या नात्याबद्दल सुंदर सुंदर शब्दामध्ये रचना केलेल्या आहेत. माऊलींनी विराण्या लिहिल्यात. नाथ महाराज आणि नामदेव महाराजांनी गवळणी रचलेल्या आहेत. आधुनिक महाराष्ट्रातल्या अनेक कवींनी सुद्धा याच्यावरती सुंदर कविता केलेल्या आहेत. कवी नितीन आखवे यांनी लिहिलेली ही रचना श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आपण ऐकणार आहोत. मी राधिका, मी प्रेमिका, तनश्याम मनश्याम, प्राणसखा घनश्याम.
अपरात्री अपरात्री कुञ्जवनी कुञ्जवनी अपरात्री कुञ्जवनी सुरमधुर जागमनी कळेना सुचेना माझी मी उरेना साहवेना मिलनाचे आतुरले मी राधिका राधिका मी प्रेमिका श्यामरंग श्यामसंग मिलनात चित्तदंग श्यामरंग श्यामसंग मिलनात चित्तदंग श्यामरंग श्यामसंग मिलनात चित्तदंग श्यामरंग श्यामसंग मिलनात चित्तदंग सुखाच्या क्षणी मोहुनी वाजे मनवीणा मंत्रमुग्ध मोहरले मी राधिका राधिका मी प्रेमिका ही भान तृप्त गात्र गोकुळी पहाट मात्र ही भान तृप्त गात्र गोकुळी पहाट मात्र जगले मी राधिका राधिका प्रेमिका मी राधिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम रंगले जयाचे रंगी राधिका राधिका प्रेमिका मी राधिका रसिकहो, हे बंध रेशमाचे या आपल्या भावसंगीताच्या मैफलीमध्ये या नंतरचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते कविवर्य प्राध्यापक शंकर वैद्य सरांनी लिहिलेलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं
आणि मूळ अरुण दाते साहेबांनी गायलेलं आहे. मराठी भावसंगीताच्या वाटचालीमध्ये या भावसंगीताच्या क्षितिजावरचा ध्रुव तारा, शुक्र तारा असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते गायक म्हणजे दातेसाहेब. त्यांनी मूळ गाऊन अजरामर केलेली ही रचना आहे. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, वदलीस तू मी सावित्री ती, शकुंतला मी दमयंती, वदलीस तू मी सावित्री ती, शकुंतला मी दमयंती, नाव भिन्न परी मी ती प्रीती, चैतन्याचा पूरते धवा गंगेला पातला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, अफाट जगती जीवर जकण, दुवे निखळता ओठून मिलन, अफाट जगती जीवर जकण, दुवे निखळता ओठून मिलन, जीव भुकेला हा तुझ वाचून, जन्मामधुनी पिसाट फिरता भेट घडे आजला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोयावी.
माझे लाडके कवी बाभ बोरकर उर्फ बाकीबाब ह्यांच्या या ओळी वाचताक्षणी वाटलं की बाप रे, मृत्यूविषयक केवढं मोठं तत्वज्ञान, आयुष्याविषयीची एक अटळ सत्य स्वीकारण्याची किती अनोखी नजर आहे या कवितेत, किती गंभीर, किती थेट. पण कधीकधी माणसासारखीच एखाद्या कवितेची देखील केवळ तोंडओळख अपुरी असते. जसजशी ही कविता पुढे पुढे वाचत गेलो, पुन्हा पुन्हा अनुभवत गेलो, तेव्हा जाणवलं की ही तर कदाचित आपण वाचलेली सर्वोत्कृष्ट प्रेमकविता आहे. आज या क्षणी बोरकरांच्या गोव्याच्या भूमीत फिरताना, गाताना एक गोष्ट सतत जाणवते की इथल्या समुद्रात, हवेत, माणसात त्यांचे बाकीबाब खूप खोलवर रुजले आहेत. जसा हा समुद्र, मासे, माड आणि या सगळ्यातली धुंदी बोरकरांच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. बोरकरांच्या कवितेमध्ये जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, असं तत्वज्ञान आहे. किंवा स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा, तृप्ती नको, मज मुक्ती नको, पण येथील हर्षणी शोक हवा, असा सामान्यत्व आणि असामान्यत्वाचा अनोखा मिलाफ आहे. सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली, पंख दमल्या पक्ष्यांची भिरी घरा परतली, असं सुंदर निसर्गचित्र आहे. मला वाटतं निळा रंग तर कृष्णानंतर कुणाला सगळा कळला असेल, सर्वाधिक मिळाला असेल तर तो बोरकरांना. मोर पिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळातला एक गोड राजबिंडा निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा, खलास. पण मला बोरकर सर्वात जास्त वेडं करतात ते त्यांच्या प्रेमकवितांमधून. त्यांनी 1953-54 मध्ये लिहिलेली तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, ही प्रेमकविता मी 2003 साली स्वरबद्ध केली आणि तेव्हाही 50 वर्षांची ही कविता मला 16 वर्षीयच दिसली आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या संगीतकारांना दिसत राहील. अनेक त्यांच्या कविता कायम मनावर भुरळ घातलेल्या आहेत. बोरकरांची मधुरा भक्तीची, अनेक प्रेमभक्ती सीमारेषेवरची कवितासुद्धा मला भावलेली आहे. त्यातलीच एक मी संगीतबद्ध केलेली कविता आहे, त्याची बाई मज सोडवेना ओढ, लाडी गोडी भीड मोडवेना. ऐकूयात सलीलनी संगीतबद्ध केलेली बोरकरांची प्रेम आणि मधुरा भक्तीच्या सीमारेषेवरची ही अप्रतिम कविता. त्याची बाई मज सोडवेना ओढ, लाडी गोडी भीड, लाडी गोडी भीड, लाडी गोडी भीड, मोडवेना त्याची बाई मज सोडवेना ओढ, त्याची बाई मज सोडवेना ओढ, लाडी गोडी भीड, लाडी गोडी भीड, मोडवेना त्याची बाई